जय मल्हार. काही सुद्धा नाही, फक्त 20-30 हजार एखादा व्हिडिओ टाकला तर लोक आपली धनगर समाज बांधवांची बघतात. त्याच्या पलीकडे काय नाही. 3 कोटी धनगर समाज बांधव आहेत महाराष्ट्रात. मी रात्रंदिवस समाजासाठी लढतोय, पळतोय, हालाकीच्या परिस्थितीतून पुढे जातोय. आज माझा आई बाप कष्ट करून लोकांच्या बांधाला जाऊन पेट्रोलला मला पैसे देतात, गाडीला पैसे देतात, इतर खर्चाला पैसे देतात. त्यातून मी पुढे जातोय. तरी सुद्धा जर समाज बांधव, धनगर समाज बांधव एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या लढाईत माझ्या पाठीशी उभा राहत नसतील, मला साथ देत नसतील, तर कुठेतरी माझं चुकतंय का काय असं मला वाटतंय. बाबांनो, एसटी आरक्षण अंमलबजावणीची लढाई ही आपल्या हक्काची लढाई. आपल्याला संविधानानं एसटी प्रवर्गात आरक्षण दिलंय. 36 नंबरला जी जात आहे ती धनगर आहे. तरी सुद्धा तुम्ही जर या लढ्यात माझ्या पाठीशी उभा राहत नसेल तर ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. 3 कोटी समाज आहे, 20-30 हजार लोक फक्त बघतात मीडियावर. अरे व्हायरल करा ना सगळीकडे, सगळ्याला शेअर करा, सगळ्यांनी फॉलो करा, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवा. का बाबा तसं जमत नाही का तुम्हाला? करा फॉलो, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कमीत कमी आपली मीडिया तरी स्ट्रॉंग करा. ज्यावेळेस तुम्ही तुमची स्वतःची मीडिया स्ट्रॉंग करता त्यावेळेस तुम्हाला यश मिळवायला अवघड जात नाही. आणि तुम्हाला सर्व धनगर समाज बांधवांना मी शब्द देतो, तुम्ही जर खंबीरपणे पाठीशी उभा राहिलात ना, तुम्ही ह्याच्या अगोदर बी माझी आंदोलनं बघितल्यात, तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहिलात ना, अरे माझा जीव गेला तरी चालन, पण एसटी प्रवर्गातून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी मी करूनच घेणार. आणि ते आपल्या न्याय हक्काची लढाई आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त साथ द्या, व्हिडिओ सर्वांना पाठवत जावा, सगळीकडे महाराष्ट्रभर व्हायरल करत जावा, सगळ्यांना फॉलो करायला सांगा. एवढंच फक्त तुम्ही काम करा. ही आरक्षणाची लढाई लवकरच आपण जिंकू, एवढंच तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय मल्हार.